सुनील तटकरे रायगडचा आका तटकरेंच्या घरी सुतारवाडीत हत्येचा कट रचला गेला। खोपोलीतील मंगेश काळुख यांच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा तटकरेंवरती गंभीर आरोप। खोपोलीत घडलेली घटना अत्यंत निंदनीय। पोलिसांनी जलद तपास करून आरोपींवरती कठोर कारवाई करावी। सुधाकर घारेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। खोपोलीतल्या हत्येवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही। महाविकास आघाडी सोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितले, अंकुश काकडेंचा दावा। तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटण्याची शक्यता। पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील युतीची शक्यता धुसर। अंकुश काकडेंच्या वक्तव्यावरती प्रवक्ते उत्तर देतील। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कोणासोबत निवडणूक लढवायची हे अजित पवार ठरवतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। बारामतीत उद्या अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची एकत्रित बैठक होणार। सूत्रांची माहिती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली। पुण्यातील जिजाई बंगल्यावरती दोघांची भेट। काल युतीची चर्चा फिसकटली, आज दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। नगरपालिकेत विरोधाभास असणारी राजकीय समीकरणं झाली, त्यामुळे 30 तारखेपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढायच्या याचं चित्र स्पष्ट होईल। राजकीय समीकरणांवरती भाष्य करताना सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। ठाण्यात महायुतीचा प्राथमिक स्तरावरती फॉर्म्युला ठरलाय। ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत, तर ठाण्यामध्ये शिवसेना जास्त जागा लढणार। ठाणे पालिकेसाठी शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या बैठका झालेल्या आहेत। आम्हाला बैठकांसाठी निमंत्रण नाही, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून स्वबळाचा नारा दिलाय। ठाण्यातल्या युतीवरती आनंद परांजपेंची टीका। राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक पर्याय आहेत, जिथे आमचा मान सन्मान राखला जाईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ। दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चांवरती सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीमधील चर्चा खूप पुढे गेली अशी माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आमच्यासोबत चर्चेची तयारी, पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा शिवसेनेचा मार्ग किंवा शिवसेनेचा निर्णय। स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडे तक्रार, भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे शिवसेनेत असंतोष। मुंबईत शरद पवार सोबत असावेत ही आमची सर्वांची भावना। शिवसेनेला नुकसान होत असतानाही राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत। मुंबईतल्या जागांसंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया। 30 तारखेपर्यंत पालिका निवडणुकींबाबतचं सगळं चित्र स्पष्ट होईल। महायुतीतल्या जागा वाटपासह इतर मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजप निवडणुका जिंकण्यासाठी देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाराचे जोडे साधतंय। संजय राऊतांची भाजपसोबत अजित पवारांवरती बोचरी टीका। रशीद मामू यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर भाजपनं केली होती टीका। संदीप देशपांडे, आम्ही सत्तेत येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही। उत्तर भारतीय सेनेचा पदाधिकारी सुनील शुक्लाची प्रतिक्रिया। नहीं बटोगे तो भी पिटोगे असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं। भाजपकडनं नेहमीच ध्रुवीकरणाचं राजकारण, मतं मिळवण्यासाठी भाजप प्रांतवाद आणि धर्मवादाचा मुद्दा आणेल। सगळं करूनही फायदा न झाल्यास निवडणूक आयोग आहेच, वडेट्टीवारांचा भाजपवरती निशाणा। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा संवाद मेळावा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची गर्जना। मुंबईमध्ये आम्ही आरपीआयकडनं 25 जागांची यादी दिलेली आहे। आम्हाला महायुतीत 15 जागा मिळाल्या पाहिजेत। पुढच्या 1-2 दिवसात आम्हाला किती जागा मिळतील हे चित्र स्पष्ट होईल, रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भेटीची चर्चा। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट, जिल्ह्यात चर्चेला ऊत। अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते प्रवीण पोटे यांच्यात चर्चा। आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती।